घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अवंतिका ऐश्वर्याच्या हातून आता घराच्या चाव्या घेत रणदिवे कुटुंबाची मालकीण भरत ऐश्वर्याने निर्माण केलेलं साम्राज्य हादरवून सोडणार असते व जानकीच्या एक एक अश्रूंचा स्वतः अवंतिका ऐश्वर्याकडून बदला घेणार असते। अवंतिका ऐश्वर्याला आता धडा कसा शिकवणार, जानकीच्या प्रत्येक अश्रूंचा ती तिच्याकडून बदला कसा घेणार व घराचा कारभार स्वतःच्या ताब्यात घेत ऐश्वर्याला नोकरासारखी वागणूक देत तिची वाट कशी लावणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सौमित्र अवंतिका दोघांनीही चाणक्य ऋषिकेशचे आता गुलाबच्या घरी जाऊन भेट घेतलेली असते व त्याच नंतर सौमित्रला ऋषी सांगतो की ती ऐश्वर्या अरे आपलं घर फोडायला आले आहे आणि आईला हे कळत का नाहीये। आईने माझ्याशी असलेले सर्व संबंध तोडले। एवढंच नाही सौमित्र, तर आई मला माझ्या तोंडावर म्हणाली की ते माझी आई मेली आणि तिने मला सावत्र व जानकीला अनाथ म्हणून हिणवलं। याआधी आईने असं कधीच बोललेले नव्हते। मला नक्कीच खात्री आहे की हा सगळा डाव ऐश्वर्याचा आहे। नाना कोणत्या ना कोणत्या दबावाखाली आहेत, परंतु मला आता पुन्हा त्या घरात यायचं नाहीये सौमित्र, ज्या घरात माझ्या बायकोचा अपमान झाला, मला सावत्रपणाची वागणूक दिली आणि माझ्या बायकोवरती नको नको ते आरोप करत तिला घराबाहेर काढलं। तेव्हा सौमित्र तिथे म्हणतो की दादा, परंतु हे सगळं ऐश्वर्याने घडवलं आहे ना, मग तू आईचं एवढं मनाला नको वाटून घेऊ। ऐश्वर्याने नक्कीच आईची कान भरली असणार आहेत। तेव्हा ऋषी म्हणतो की अच्छा, म्हणजे आता तू देखील आईचे नाही रणदिवे बाईंचे बोल बोलायला लागला आहेस का, की त्यांनीच तुला पाठवलं आहे इथे। तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे दादा, तू काय बोलतो आहेस, हे बघ मी तुला न्यायला आलो आहे आणि तुला जर यायचं नसेल तर काहीच हरकत नाही आहे, परंतु तू आईवरती असं आरोप नको ना लावूत। तेव्हा तिथे ऋषिकेश म्हणतो की ज्यावेळी आम्ही दोघंही त्या घरातून बाहेर पडत होतो त्यावेळी तू जर तिथे असतास ना सौमित्र, तर तू देखील ते वागणं ते बोलणं सहन केलं नसतं। हे बघ सौमित्र, मला आता त्यांच्याविषयी काहीच बोलायचं नाही आहे। मी माझ्या कुटुंबासोबत आहे आणि हेच माझं आता जग राहिलं आहे। त्या घराचा त्या माणसांचा मला आता विचार देखील करायचा नाही आहे। आणि ऋषी तिथे आता सगळ्या काही परिस्थितीतून हात झटकतो। त्याला आता काहीच पुढे रणदिवे कुटुंबाविषयी बोलायचं नसतं, कारण त्याने त्याचे सर्व संबंध तोडलेले असतात। तर जानकी तिथे अवंतिका व सौमित्रला सांगते की ही सगळी खेळी ऐश्वर्याची आहे। नक्कीच ऋषिकेश म्हणतात त्याचप्रमाणे नानांवरती तिने कसला तरी दबाव आणला आहे, नाहीतरी नाना असं माझ्यावरती आरोप नाहीत लावणार। आणि आईंचं काय आहे, आई नाना मी दोषी आहे हे सांगितलं म्हणूनच तर माझ्यासोबत तशा वागल्या ना, आणि ते कोणीही केलं असतं। माझा त्यांच्यावरती राग नाही आहे। खरं तर सौमित्र भाऊजी व अवंतिका, खरा धडा शिकवायचा असेल तर तो ऐश्वर्याला ती शिकवावा लागेल, कारण आपलं घर ती फोडायला आली आहे नाही तर तिने अर्ध घर फोडलं आहे आणि ती पुढे काहीही करू शकते। ती अवंतिका तुझ्यावरती देखील हे आरोप लावू शकते। तुम्हाला देखील त्या घरातून बाहेर काढण्यासाठी ती मागे पुढे नाही पाहणार। तिला आपली कंपनी, आपलं घर हे सगळं काही मिळवायचं आहे आणि आपल्या रणदिवे परिवाराला रस्त्यावर आणायचं आहे, असं तिने मला स्वतःहून सांगितलं होतं। तिच्या मनात बदल्याची आग आहे, जी की अजूनही धगधगते आहे। तेव्हा तिथे आता सौमित्र व अवंतिका दोघेही जानकीला सांगतात की वहिनी, तू अजिबात काळजी करू नकोस। आता त्या ऐश्वर्याला धडा कशा शिकवायचा व तिला त्या घरापासून कायमचे कसे काय बाहेर काढायचे हे आम्ही बघतो। तुमच्या आलेल्या एका अश्रूंचा आता आम्ही दोघं बदला घेणार, असं अवंतिकाने तिथे आता जानकीला सांगितलेलं असतं व दोघांनीही आता ऐश्वर्याला अत्तल घडवण्याची शपथ घेतलेली असते। सौमित्रने तिथे आता रणदिवे कुटुंबात परत न जाण्याचा निर्णय घेतलेला असतो। तो तिथे म्हणतो की ज्या घरात माझे दादा वहिनी नाही आहेत त्या घरात मला जायचंच नाहीये। तेव्हा जानकी सौमित्रला समजावते। ती म्हणते की सौमित्र भाऊजी, तुम्ही इथे राहून नाही चालणार आहे, कारण नानाचा जीव अजूनही धोक्यात आहे। ऐश्वर्याने किती काही कपट कारस्थानं त्या घरात केली आहेत हे मी स्वतः पाहिले आहेत। काही ती कारस्थानं मी स्वतः हाणूनही पाडली आहेत। तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही वहिनी, त्या घराला तुझ्याशिवाय घर पण नाहीये, तुला माझ्यासोबत त्या घरी परत यावंच लागेल। तू सांग ना दादाला, समजाव ना। तेव्हा जानकी सौमित्राला म्हणते की नाही सौमित्र भाऊजी, तुमची खरी गरज तिथेच आहे। ऐश्वर्याने नानाच्या जीवाशी खेळ केला आहे, पुढे जाऊन ती कोणाच्याही जीवाशी खेळ करू शकते। आणि एवढंच नाही तर नानाचे जीव अजूनही धोक्यात आहे, कारण नाना जर बरे झाले तर ते सत्य सर्वांच्या समोर घेऊन येतील, ही भीती ऐश्वर्याला नक्कीच असणार आहे आणि त्यामुळे ती नानांच्या जीवाशी काहीही करू शकते।
त्यामुळे प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते आहे. तुम्ही इथे न थांबता त्या रणदिवे कुटुंबात थांबावं. तेव्हा सौमित्र व अवंतिका या दोघांनीही आता जानकीचं म्हणणं पटलेलं असतं. तर अवंतिका तिथे जानकीला म्हणते की हो वहिनी, आम्ही निश्चितच त्या घरी परत जाऊ, परंतु आम्ही लवकरच ऐश्वर्याच्या कारस्थानाचा आईंसमोर पर्दाफाश करू व तुम्हाला पुन्हा सन्मानाने त्या घरात घेऊन जाऊ. तेव्हा जानकी अवंतिकाला सांगते की तू फक्त माझी जाऊ नाही आहेस, तर माझी बहीण आहेस आणि म्हणूनच मी माझ्या बहिणीवरती एक खूप मोठी जबाबदारी सोपवत आहे. तुला त्या घरात राहून आई व नानाचं रक्षण करायचं आहे, ऐश्वर्याच्या कारस्थानाचा पर्दाफाश करायचा आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी काय बोलतेस तू? अजूनही तू त्या घराचा का विचार करते आहेस? अगं त्या घराने अनाथ म्हणून हिणवलं आहे तुला, तरीही. तेव्हा जानकी सांगते की हो ऋषिकेश, कारण आईंचा स्वभाव तसा नाही आहे. आईंनी आजपर्यंत प्रत्येक गोष्टीला चांगल्या दृष्टिकोनातूनच पाहिले आहे, परंतु ऐश्वर्याने आईंचे कान भरले आहेत. त्यांच्यासमोर अशी परिस्थिती उभी केली आहे की आईंना कोणावरती विश्वास ठेवावा, कोणावरती नको असं झालं आहे. आणि ऋषिकेश, ज्यामुळे तुम्ही एवढे अस्वस्थ आहात, एवढे त्रास करून घेत आहात, ते बोलणं तिथे आईंचं नव्हतंच, ते ऐश्वर्याचं बोलणं होतं. तिने आईंच्या मनात आपल्याविषयी नको ते विचार भरवले होते. ते विचार त्यांच्या मनातून उफाळून बाहेर पडत होते. तुम्ही आईंच्या बोलण्याचं एवढं मनाला लावून घेऊ नका. ज्या दिवशी आईंना सत्य कळेल त्या दिवशी त्यांना खूप मोठा पश्चाताप होईल. जानकी अवंतिका व सौमित्र या दोघांनाही सांगते की आईंचा शब्द तुम्ही अजिबात खाली पडू देऊ नका. त्या जे म्हणत आहेत तसंच वागा आणि त्यांच्यासमोर माझा किंवा ऋषिकेशचा अजिबात विषय काढू नका. त्यांना त्याने त्रासच होणार आहे. त्याने फक्त वाद वाढत राहतील. हा विचार सध्या बाजूला ठेवा आणि ऐश्वर्याचं नक्की काय करायचं, तिच्या कारस्थानाचा कसा पर्दाफाश करायचा आणि नाना व आईंचं रक्षण कसं करायचं हे तुम्ही स्वतः बघायचं आहे. आम्ही तुमच्यावरती सोपवलेली खूप मोठी जबाबदारी आता तुम्हाला पार पाडायची आहे. तेव्हा सौमित्र व अवंतिका दोघेही आता ऐश्वर्याच्या गुन्ह्यांचा पाडा सर्वांच्या समोर वाचण्यासाठी सज्ज असतात. तर ऐश्वर्याने तिकडे आई म्हणजे सुमित्राच्या कानांमध्ये आता नको ते विचार पुन्हा भरवलेले असतात. ती म्हणते की मला माहिती आहे सौमित्र भाऊजी व अवंतिका दोघेही ऋषिकेश दादा व जानकी वहिनींकडेच गेले असणार आहेत. आई, आता जर का त्यांनी पुन्हा त्या दोघांना घरी परत आणलं तर प्लीज त्यांना आत येऊ देऊ नका. कारण तुम्हाला माहिती आहे ना की जानकी वहिनीने नानांना ढकलून देऊन त्यांच्या जीवाशी खेळ केला, त्यांच्या रूममध्ये साप सोडला. जानकी वहिनी या घरात बदला घेण्यासाठी पुन्हा येतील, कारण तुम्ही जे काही त्यांना बोलला आहे, सावत्रपणाची वागणूक दिली आहे, त्याचबरोबर जानकी वहिनीला अनाथ म्हणून हिणवलं आहे, तर ते दोघे आता खूप भडकलेले असतील आणि ते या घरात जर पुन्हा आले तर फक्त आणि फक्त तुमच्याकडून बदलाच घेतील. त्यामुळे आई प्लीज आपल्याला सावध राहावं लागेल. तेव्हा मूर्ख सुमित्रा देखील ऐश्वर्याच्या जाळ्यात अडकते व ती म्हणते की हो हो, तुझं बरोबर आहे. मी जानकी व ऋषिकेश जर घरात परत आले तर त्यांना येऊच देणार नाही. ऐश्वर्याचा आता प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. हलक्या कानाची सुमित्रा तिथे अचूक तिच्या चाळ्यात अडकलेली असते, परंतु ऋषिकेश व जानकी दोघेही परत न येता सौमित्र व अवंतिका हे दोघेच परतलेले असतात आणि सुमित्रा त्यांना पाहता खूपच खुश होते. तेव्हा सौमित्र व अवंतिका म्हणतात की आम्ही पुन्हा या घरात राहायचं ठरवलं. सौमित्र अवंतिका या दोघांनी येत असताना एक प्लॅन बनवलेला असतो. तर ऐश्वर्याला कसलीही भनक न लागू देता तिच्या कारस्थानाचा ते सुमित्राच्या समोर पर्दाफाश करणार असतात व जानकीला न्याय मिळवून देणार असतात. तर ज्यावेळी सौमित्र व अवंतिका दोघेही घरी परततात तेव्हा ते सर्वात आधी सुमित्राचा विश्वास जिंकतात. सुमित्रा आता सौमित्र व अवंतिकाला म्हणते की तुम्ही परत आलात, मला तुम्हाला पाहून खरंच खूप आनंद झाला आहे. तेव्हा ऐश्वर्या खूपच चिडलेली असते. ती विचार करते की ही दोन पिढा स्वतःहूनच घराच्या बाहेर गेल्या होत्या, तर कशाला उगाचच माझ्या डोक्यावरती बसण्यासाठी पुन्हा परत आले आहेत. तर सौमित्र तिथे म्हणतो की आई, खरं तर मी सुरुवातीला दादा वहिनीचा विचार न करता तुझा आणि नानांचा विचार करायला हवा होता. उगाचच मी तुझ्यावरती चिडचिड केली, त्यांच्या वतीने तुमच्याशी भांडलो, परंतु त्यासाठी खरंच मला माफ कर. मला आता लक्षात आलं आहे की माझी तुला किती गरज आहे आणि म्हणूनच मी व अवंतिका दोघांनी इथे आता कायमचा राहायचा निर्णय घेतला आहे. तेव्हा ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा अवंतिका तिथे आता सुमित्राला विचारते की आई, आम्ही या घरात राहिलो तर तुम्हाला काही हरकत नाही आहे ना? तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं अवंतिका, तू अशी का बोलते आहेस? तू या घरची सून आहेस आणि इथे राहण्याचा तुला पूर्णपणे अधिकार आहे. हे घर तुझं आहे, तेही हक्काचं आहे. तर सुमित्रा पुढे अवंतिकाला म्हणते की हो अवंतिका, आणि इथे आता अगदी सुखाने संसार करायचा. तुला काय हवं काय नको ते सगळं काही मला सांगायचा. तू माझी सून नाहीस तर माझी लेक आहेस आणि माझ्या लेकीवरती मी जीवापाड तितकंच प्रेम करणार आणि तुला हवी असणारी प्रत्येक गोष्ट या घरात मिळेल.
तेव्हा अवंतिका म्हणते की नाही आई, मला ना की या घरची सत्ता प्रॉपर्टी काहीच नको आहे. मला फक्त तुम्ही हवे आहात, तुमचं प्रेम हवं आहे. मला नाती माणसं हे सगळं काही हवं आहे. असं म्हणत अवंतिका ऐश्वर्याला टोमणे मारायला लागते. ऐश्वर्या निर्लज्जसारखी आता त्यांच्याकडे पाहतच असते. अवंतिकाने सुमित्राचं मन जिंकलेलं असतं. तेव्हा सुमित्रा आता नकळतपणे बोलून जाते की अवंतिका, किती छान आहेस ग तू, अगदी जानकीसारखी आहे. आणि ती पुन्हा गप्प होते. तर सौमित्र आता तिथे सुमित्राला सांगतो की आई, ऋषिकेश तर आता या घरातून गेला आहे म्हटल्यानंतर कंपनीचा सगळा भार सारंगच्या अंगावरती पडला असेल ना गं. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो रे, अरे सारंगला तर इतकं काही त्यातलं कळत देखील नाही आहे. त्याचा सल्लागार म्हणून कोणीतरी आपल्याला आता नेमणूक करावी लागेल. तेव्हा तिथे सौमित्र म्हणतो की आई, कोणीतरी कशाला, मी आहे ना, मी सारंगासोबत कंपनी देखील सांभाळेन. तेव्हा तिथे सुमित्रा म्हणते की काय, खरं सांगतो आहेस तू, तू तयार आहेस का? अरे परंतु तुझा तर वकिली पेशा आहे ना, आणि तुझी तू नोकरी सोडून. तेव्हा तिथे सौमित्र म्हणतो की नाही आई, अगं मी माझी वकिलीची नोकरी काही दिवस बाजूला ठेवायला तयार आहे. मला सर्वात आधी सारंगला त्या कंपनीमधलं सगळं काही काम शिकवावं लागेल. अर्ध काम तर तो शिकला असेल, परंतु मी जर त्याची कामामध्ये साथ दिली तर आपण कंपनी आपली पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण त्या कंपनीमधला प्रत्येक व्यवहार आजपर्यंत ऋषिकेश दादा पाहत आला होता. आता कंपनी आपल्या हातून जाणार याची भीती ऐश्वर्याच्या मनात बसलेली असते. तर तिथे आता सुमित्रा म्हणते की अरे हो, कंपनीवरून आठवलं की अवंतिका, अगं जानकीनंतर या घरात जर कोणी मोठं असेल तर तू आहेस ना. सून म्हणून तुझा या घरावरती खूप मोठा अधिकार आहे आणि या घराची जबाबदारी देखील आता तुला सांभाळावी लागणार आहे. नाही म्हणजे जानकीने इथे तू नव्हती म्हणूनच हा सगळा घराचा कारभार ऐश्वर्याच्या हाती सोपवला होता. परंतु मला आज हा मोठा अधिकार अगदी मनापासून तुला द्यावासा वाटतो आहे. तेव्हा अवंतिकाला तर आयती संधी मिळालेली असते ऐश्वर्याच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठीची. अवंतिका ती म्हणते की नाही आई, मला तर फक्त तुमचं प्रेम हवं आहे. या घरातली माणसं हवी आहेत, नाते हवी आहेत आणि तुमच्या हाताखाली अगदी प्रेमाने मला सर्व काही शिकायचं आहे. तेव्हा तिथे सुमित्रा म्हणते की अगं शिकशीलच ग, परंतु आज मला हा मोठा अधिकार तुला द्यावासा वाटतो आहे अगदी मनापासून. आणि सुमित्रा तिथे आता ऐश्वर्याच्या हातून घराच्या चाव्या घेते व ती अवंतिकाच्या हाती टेकते. अवंतिका खूपच खुश होते, कारण तिला आता घराची मोठी जबाबदारी सांभाळायला भेटलेली असते. परंतु सुमित्रा जरी आता अवंतिकावरती विश्वास ठेवून तिच्या हातात जरी चाव्या दिल्या तरी देखील ऐश्वर्या शांत बसणाऱ्यातली नसतेच. ऐश्वर्या नक्कीच काही ना काही कारस्थान करून तो चाव्या मिळवण्याचा प्रयत्न करेल, हे अवंतिकाला तितकंच चांगलं माहिती असतं आणि त्याचमुळे अवंतिका आधीच सावध झालेली असते. जानकीच्या बाबतीत तिने केली कपट कारस्थानं तिला आता माहिती झालेली असतात. सौमित्र अवंतिका या दोघांनी आता नकळतपणे सुमित्राचा विश्वास जिंकत घराचा कारभार व कंपनीचा कारभार आपल्या हाती घेतलेला असतो. ऐश्वर्याचं साम्राज्य आता तिने हादरवलेलं असतं, कारण ऐश्वर्याने या दोन्ही सत्ता आपल्या हातात मिळवलेल्या असतात. परंतु अवंतिका व सौमित्र या दोघांनी आता त्या सत्ता तिच्या हातून काढून घेतलेल्या असतात आणि म्हणूनच ऐश्वर्या आता चावताळून उठलेली असते. सौमित्र अवंतिका या दोघांनी आता कनिमिकावेने दोन्ही सत्ता आपल्या हातात घेतल्या आहेत. तर त्यानंतर ऐश्वर्याचं प्रत्येक कपट कारस्थान त्या घरातलं हाणून पाडत जानकी निर्दोष आहे हे ते दोघं कसं सिद्ध करणार व अवंतिका आता ऐश्वर्याला धडा कसा शिकवणार हे आपण पुढील भागात पाहणार.